नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जरुन्द सूर्याय दक्षाय ध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय। वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै यकाराय नमः शिवाय। यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। पंचाक्षरमिदं पुण्यं यः पुट्पठे शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैलमल्लिकार्जुनं उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरं पारल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने। वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठन् नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति विनश्यति। नमः पार्वतीपतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिव शंभो। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांचा कल्पतरु आनंद घन परमात्मा सदाशिव सर्वेश्वर सर्वात्मा सर्वस्थित परमात्मा निर्गुण निराकार निर्विशेष निर्विकल्प निरीह भगवान देवादिदेव महादेव यांची दिव्य चरित्र गाथा जे भगवान शिव तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असून जे शिवकथा श्रवण करतात। परमंगलमय शिव महापुराण कथा प्रारंभ करताना मनस्वी आनंद होतोय। आज चतुर्थ दिवस अत्यंत दिव्य मंगलमय वातावरणामध्ये श्री विठ्ठल आश्रम सांजोरी बाबांच्या पदस्पर्शाने सहवासाने वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेला हा आश्रम प्रातस्मरणीय वैकुंठवासी कर्मयोगी संत श्री कृष्णाजी बाबा पूज्य पिताश्रींच्या वर्षश्राद्ध निमित्ताने भव्य संकल्पपूर्ती शिव महापुराण कथा सप्ताह आणि या सप्ताहातील आज चतुर्थ दिवस तुम्ही अत्यंत आनंदाने उत्साहाने कथा श्रवण करण्याकरता उपस्थित आहात। आज शिव महापुराणातला मुख्य विषय शिव माता पार्वती आणि भगवान महादेवांचा विवाह। तुलसी महाराज वर्णन करतात भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरं याभ्यां विना न पश्यन्ति
जगदंबा भवानी माता म्हणजे पार्वतीच्या रूपाने अजून प्रगट झालेली नाही. आपण कालपर्यंत कथा प्रसंग श्रवण केला. माता पार्वती म्हणजे श्रद्धेचं रूप आहे. ऐका जरा, लक्ष द्या. माता पार्वती श्रद्धेचं रूप आहे आणि जगदंबा भवानी मातेचा पहिलं जे रूप आहे ते सतीचं रूप आहे. फार सुंदर कथा आहे बरं का, नीट ऐका. काल आपण कथा प्रसंग श्रवण करून आलो रामायणाच्या प्रसंगामध्ये. रामायण हे नाटक आहे, अर्थात रामायण इतिहास पण आहे. रामायणाची घटना ज्यावेळेस घडत होती त्याच्या अगोदर भगवान महादेव आणि माता सती, कुंभज ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषींचा आश्रम कुठे सांगितला मी तुम्हाला काल, लक्षात आहे का कालचं? अगस्त्य ऋषींचा आश्रम मनमाड जवळ अणकाई नावाचा किल्ला आहे. पुण्याकडे जाताना मनमाड सोडलं की लगेच रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या पुढे अणकाई नावाचं गाव आहे. तिथे किल्ला जो आहे त्या डोंगरावर भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. त्या ठिकाणी दोन्ही पती पत्नींनी शिवमहापुराण कथा श्रवण केली. महादेव आणि माता पार्वतीने शिवमहापुराण रामकथा श्रवण केली. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 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 हरि ओम नमः शिवाय. माता सती महादेवांचं न ऐकून आणि महादेवाने विचारलं कशी परीक्षा घेतली, केही विधी परीक्षा लीन कहू सत्य सबबात. तर माता भवानीने सांगितलं कचून परीक्षा लीन गोसाई करहू प्रणाम तुमरही नाही. तुमच्यासारखाच मी प्रणाम केला, पण मी रामजींना तुमच्या जे आराध्यांना भगवान महादेव, ऐका, भगवान महादेव तुम्हाला नेहमी ध्यानस्थ दिसतील. भगवान महादेव कुणाचं ध्यान करतात मग? तर भगवान महादेव हे भगवान विष्णूंचं ध्यान करतात. आणि भगवान विष्णू क्षीर आपण पाहतो भगवान विष्णूंचा फोटो क्षीरसागरामध्ये. असं भगवान विष्णू झोपलेले आहेत योग निद्रेमध्ये. तर भगवान विष्णू कुणाचं ध्यान करतात? तर भगवान विष्णू महादेवांचं ध्यान करतात. आणि भगवान महादेव हे विष्णूंचं ध्यान करतात. किंबहुना दोघांमध्ये भेद नाहीये. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय. बर का, वैष्णव आणि शैव यांनी भेद नाही करायचा. पूर्वीच्या काळामध्ये फार मोठा भेद होता. रामच विष्णू आहेत आणि विष्णूच राम आहे. भगवान विष्णूचे अवतार भगवान राम आहेत. पण हरी आणि हरांमध्ये पूर्वीच्या काळामध्ये फार मोठा वाद होता, आजही आहे. तुम्ही जर आपल्या भारताचं चिंतन केलं तर उत्तर भारतामध्ये तुम्हाला भगवान महादेवांचे भक्त जास्त सापडतील. उत्तर भारतामध्ये इकडे हिमालयाकडे जाताना महादेवांची स्थानं जास्त सापडतील. आणि दक्षिण भारतात जर तुम्ही जायला लागलं तर भगवान विष्णूंची, नारायणाची, भगवंताचे सुंदर सुंदर मोठमोठी मंदिरे तुम्हाला सापडतील. फार मोठा वाद होता पूर्वीच्या काळामध्ये. हा वाद मोडण्याचा प्रयत्न केलाय वारकरी संप्रदायाने. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. 12 ज्योतिर्लिंगांपैकी समुद्राच्या काठावरचं ज्योतिर्लिंग काय नाव? हेतुबंध रामेश्वर. भगवान रामजींनी जेव्हा रावणावर विजय प्राप्त करण्याकरता एक शिव ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आणि भगवान महादेवांचं पूजन केलं. सगळे देवाधिक तिथे हजर होते. सगळ्यांनी विचारलं तुम्ही ज्या शिवलिंगाची स्थापना केली तर या स्थानाचं नाव काय, या ज्योतिर्लिंगाचं स्थानाचं नाव काय? भगवान राम म्हटले भगवान रामेश्वर. हे रामाचे ईश्वर आहेत म्हणून हे रामेश्वर. रामस्य ईश्वर हा यस्य रामेश्वर हा. हे माझे ईश्वर आहेत म्हणून हे रामेश्वर. सगळे देवता कैलासात गेले. महादेवांना म्हणतात बघा भगवान राम, तुम्ही म्हणतात की माझे ते इष्ट आहेत, पण भगवान रामजींनी तुमच्या नावाने
ज्योतिर्लिंग स्थापन करून ते म्हणतात की रामस्य ईश्वर हा यस्य रामेश्वरा, रामाचा जो ईश्वर आहे त्याला रामेश्वर म्हणतात. तर रामेश्वर शब्दाचा दुसरा अर्थ महादेव म्हटले, याचा अर्थ असाही होतो राम ईश्वरा यस्य इति रामेश्वर, हा राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. म्हणजे माझे आराध्य राम आहेत असं कोण म्हणतं? महादेव म्हणतात. आणि रामजी काय म्हणतात? माझे आराध्य कोण आहेत? भगवान महादेव आहेत. म्हणजे दोघांमध्ये एकच आहे, वाद नाहीये. पण भक्त वाद घातल्याशिवाय, आपल्या भक्तांचा वाद आहे. सोमवार करणारे एकादशी एकादशी करत नाही. काही जण म्हणतात आम्ही वैष्णव आहेत. वैष्णवत्व त्याला म्हणतात जो महादेवांना मानतो. एक एकाचे हृदय, दोघांमध्ये भेद नाही, हरिहरा भेद नाही, नका करू वाद. आपण वारकरी पंढरपूरला जातो, आपण दरवर्षी पंढरपूरला जातो. पंढरपूरला तुम्ही जातात, पंढरपूरला पांडुरंगाचं डोकं पाहिलं ना तुम्ही? पांडुरंगाची श्री विग्रह मूर्ती पाहिली ना तुम्ही? देवाचं डोकं कसं आहे? असं सरळ आहे उभं. देवाचं डोकं सरळ. मला सांगा कुठल्या माणसाचं डोकं असं सरळ राहतो? डोकं तर गोलच राहतं ना. मग देवाचं डोकं सरळ काय? तर देवाच्या मस्तकार काय विराजमान आहे? तर देवाच्या मस्तकार कोण विराजमान आहे? भगवान महादेव विराजमान आहे. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी वर्णन करताना सांगितलंय परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. लिंगम शब्द आलाय, हे भगवान शिवाचंच एक रूप आहे. म्हणून हरिहरा भेद नाही, नका करू वाद. सोमवार कोण कोण करतात? वरती बोट करा बरं. सोमवार धरणारी मंडळी, सोमवार करणारे. आता ज्यांनी बोट वरती केली त्यांना प्रश्न विचारतो, सोमवार करतात पण एकादशी करतात का? बरेच जण सोमवार करतात पण एकादशी करत, आणि एकादशी करणाऱ्याने सुद्धा सोमवार केला पाहिजे. काय लगेच नाही चालू बंद कर. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भजन बर का, आपण भजन म्हणतो पण त्या भजनाचा एक सुंदर भाव आहे. जनाबाईंनी अभंग रचलेला आहे. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करे महादेव. राम तुझे सदा शिव, राम तुझे सदा शिव, सदा शिव. करे महादेव महादेव, भजन करे महादेव. जनाबाईंनी वाद मोडण्याचा प्रयत्न केला. शिवराम नाही भेद, दोन्ही देवतेची सिद्ध. वाद नसावा. फार वाद होता पूर्वीच्या काळामध्ये, हरिहरा भेद. आजही वादाचे अवशेष सापडतात. पूर्वी शैव आणि वैष्णवांचा वाद होता, कारण वैष्णवांचा गंध कसा आहे? उभा. आणि शैवांचा गंध, महादेवाचे भक्त कशा गंध लावतात? आजही शैव वैष्णवांचा भेद. पूर्वीच्या काळामध्ये काही जातीच्या जातींनी शैव धर्म निर्माण झाला होता. गवळी समाज आजही स्वतःला शैव म्हणून घेतो. गवळी लोक, त्यांच्या घरामध्ये पिंड असते बर का, शैव म्हणून घेतात. ते विष्णूची पूजा नाही करत, ते शिवाची पूजा करतात. इतका वाद होता पूर्वी. साधूंमध्येही वाद होता. भारतामध्ये कुंभमेळा किती ठिकाणी भरतो? 4 ठिकाणी. किती ठिकाणी भरतो? आणि महाराष्ट्रात एका ठिकाणी भरतो. कुठे भरतो? नाशिकला का त्र्यंबकला? बोला पटकन. नाशिक. मला बोलणारी माणसं खूप आवडतात. जरा मध्ये मध्ये बोलत चला. विचारलं तर बोलायचं, असं नाही म्हणायचं की आपल्याला ऐकायचं, बोलायचं. नाशिक का त्र्यंबकला? कुंभमेळा कुठे भरतो? नाशिकला का त्र्यंबकला? दोन्ही ठिकाणी भरतो, त्र्यंबकलाही आणि दोन्ही स्थानांचा महिमा सांगतो तुम्हाला. नाशिक ही भगवान विष्णूची भूमी असल्यामुळे रामजींचा अवतार तिथे प्रगट, रामजी तिथून चरित्र करून गेले, रामजी तिथे राहिले, म्हणून नाशिक वैष्णवांची भूमी आहे, रामाची भूमी आहे. आणि त्र्यंबकेश्वरला भगवंताचं ज्योतिर्लिंग भगवंत गौतम ऋषींसाठी प्रगट झाले, म्हणून त्र्यंबकेश्वर ही भगवान शिवांची भूमी आहे. ऐकताय ना? त्र्यंबक महादेवांची भूमी आणि नाशिक ही विष्णूची भूमी. म्हणून पूर्वी कुंभमेळा हा त्र्यंबकला नाही भरायचा, आता दोन्हीकडे भरतो. त्याच्या मागे कारण आहे, सत्य घडलेली घटना आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 300 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये, पूर्वी नाशिकलाच भरायचा कुंभमेळा, त्र्यंबकला नाही. नाशिकच्या कुंभामध्ये साधूंचं भांडण झालं शाही स्नानावरून, कोण अगोदर स्नान करे त्याच्यावरून भांडण झालं, वाद झाला. आणि भांडणामध्ये एवढा भांडण झालं की ते साधू एकमेकाला मारायला लागले. ते दिगंबर साधू असतात, त्यांना तलवारी पण चालवता येतात. साधूंच्या धक्क्याबुक्क्यामध्ये, मारामारीमध्ये हजारो साधू मेले. त्यावेळेस पेशवे सरकार, पुण्याचे पेशवे सत्तेवर होते मराठेशाहीमध्ये. नानासाहेब पेशवे, फडणवीस, नानासाहेब यांनी तो वाद मोडला. वाद कशाचा होता माहिती का? शैव साधू आणि वैष्णव साधू. तुम्हाला शैव साधू वैष्णव साधू ओळखायचे, तुम्ही टीव्हीला पाहतात ना प्रवचन, साधू शैव आहे का वैष्णव याचं चिंतन बघायचं असेल. काही साधूंचा गंध असा लावलेला असतो, तिलक समजून घ्यायचं हे शैव साधू आहेत. आणि वैष्णवांचा गंध उभा असतो. पूज्य प्रदीपजी मिश्रा, ज्यांची शिवमहापुराण कथा सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध होते, ते वैष्णव आहेत का शैव? मला सांगा आता, कोण आहेत? त्यांचा गंध कसा आहे मला सांगा. प्रदीपजी मिश्रांचा गंध कसा असतो? उभा. वैष्णव उभा गंध लावतात आणि शैव आडवा गंध लावतात. ऐकताय ना? महादेवाच्या पिंडीला त्रिपुंड्र म्हणतात त्याला. हो, त्रिपुंड्र म्हणजे पोकळा, 3 भाग. हा मी एकच लावलाय, ते 3 असतात महादेवाला आडवे. किती? 3. कारण महादेव त्रिगुणातीत आहेत म्हणून त्याला त्रिपुंड्र. मध्ये शक्तीचा वास म्हणून कुंकूच असतात. जरा बारीक आहे का बरं का? तर शैव साधू त्रिपुंड्र लावतात आणि वैष्णव ऊर्ध्वपुंड्र म्हणजे उभा गंध. हा भाव आहे. ऐका ना, फार सुंदर भाव. इतका मोठा वाद होता पूर्वीच्या काळामध्ये. भांडण झालं, ते भांडण मोडलं नानासाहेब पेशव्यांनी आणि त्या दिवसापासून निकाल दिला की शैव साधूंनी कुंभमेळ्यात नाशिकला नाही, त्र्यंबकला थांबायचं. तुम्ही जर पुढच्या कुंभाला गेलात ना तर बघायचं, शैव साधू म्हणजे महादेवाचे भक्त साधू तुम्हाला कुठे सापडतील? त्र्यंबकला. आणि वैष्णव साधू कुठे सापडतील? कुंभमेळ्यामध्ये, नाशिकला. इतका मोठा वाद पूर्वीच्या काळात होता. ऐका ना माय, इतका मोठा वाद, गंधावरून आडव्या उभ्याचा वाद होता. एका शैवाची मुलगी, तिचा बाप शैव होता म्हणजे तो विष्णू नव्हता, तो शिवाची पूजा करणारा, आणि त्याची मुलगी दिली वैष्णवाच्या घरी. कोणाच्या घरी? सासरा वैष्णव आणि बाप शैव. आणि सकाळी सकाळी ती मुलगी सारवायला लागली. सारवता सारवता तिचं सारवत असताना तिचा सासरा आला. पूर्वीच्या काळामध्ये फार कामं असायची बायांना, बरोबर आहे ना? सारवावं लागायचं, पोतरावं लागायचं, सगळी कामं करावी लागायची. आणि ती सकाळी सकाळी सारवत असताना तिचा सासरा आला. सासऱ्याने पाहिलं, त्या सुनबाईचा हात धरला. हे पोरी, आम्ही वैष्णव आहेत, आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला लग्नानंतर माहिती पडलं की तुझा बाप शैव आहे. आम्ही वैष्णव आहेत, उभ्या गंधवाला. आम्ही उभ्या गंधवालेत, आमचा गंध उभा, आमचा देव उभा, आमचं सगळं उभं, आम्हाला आडवं चालत नाही. ते तुझ्या बापाकडे चालतं, तुझ्या बापाचा गंध आडवा, तुझ्या बापाचा देव जसा आहे ते आम्हाला नाही आवडत. म्हणे मामाजी माझं काय चुकलं? आडवं घर सारवायचं नाही माझं. घर कसं सारवा लागायचं? ती सुनबाई म्हटली, मामाजी तुमचा जो वाद आहे संप्रदायाचा, पंथाचा, तो इथे कशाला? म्हणे नाही नाही, आडवं चालत नाही आम्हाला. पण सासऱ्याचा मान बिचारीने कसं तरी उभं सारवता येत नाही, पण तिने वेळ मारून घेतली. सासरा बहिर दिशेला गेला, बहिर दिशेहून परत आला आणि आंघोळीच्या अगोदर सासरा दात घासायला लागला. दात घासण्याकरता सासऱ्याने मंजन हातामध्ये टाकलं, बोट भरला आणि तोंडामध्ये बोट घातल्याबरोबर सुनबाई धावत आली आणि सासरे बुवाचा हात धरला. म्हणे मामाजी विसरले का काय? तुम्ही शैव नाही, तुम्ही वैष्णव आहेत, उभ्या गंधवाले. तुमचा देव उभा, तुमचा गंध उभा, तुमचं सगळं उभं. तुम्हाला आडवं चालत नाही, तुम्हाला आडवं सारवणारं चालत नाही. मग आडवे दात घासू नका, उभे दात घासा. चालेल का असं? सासरे बुवा म्हणे, सुनबाई माझं चुकलं, तुमचं तुम्ही चालू द्या, माझं मी चालू द्या. इतका वाद होता. एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावर जे आहे ती शिवपिंड आहे. कारण पंढरपूरचे पहिले वारकरी कोण आहेत? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हरिहरा भेद नाही नका करू वाद. पण सतीचा जो बाप आहे दक्ष राजा, हा शिवाला मानत नाही, विष्णूला मानतो. सांगण्याचा मुद्दा इथे शिवाचा द्रोही आहे, शिवाची निंदा, आणि त्यातल्या त्यात शिव त्यांचा जावाई आहे. आणि जावयाने माझा अपमान केला, तो राग मनात ठेवलेला आहे. आणि म्हणून त्यांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये सगळेजण जायला लागले.
सगळे देवता जाताना निमंत्रण पत्रिका महादेवाला नव्हती दिली, सासऱ्याला निमंत्रण, सासऱ्याने जावयाला निमंत्रण दिलं नव्हतं. सगळी विमानं आकाश मार्गाने जात असताना, रोहिणी जात असताना, चंद्रासोबत रोहिणी जात असताना विचारलं, कुठे चाललात? म्हणे बापाकडे लग्न आहे. माता भवानी, काल आपण कथा ऐकली की माता भवानी म्हणते माझ्या वडिलांकडे येत नाही ना, तुम्ही सांगितलं 4 ठिकाणी बिना निमंत्रणाचं जाता येतं, कुठे कुठे काल सांगितलं होतं मी. जदपि मित्र प्रभू पितू गुरु गे हा, मित्राकडे मित्राला, गुरुकडे शिष्याला, देवाकडे भक्ताला आणि बापाकडे मुलाला निमंत्रणाची गरज नाही. भगवान महादेव म्हटले तुमच्या बापाकडे येत नाही, तुम्ही निमंत्रणाशिवाय जाऊ शकतात. माता भवानी विचार करते जाऊ का नको, सती विचार करते जाऊ का नको. महादेव म्हटले जायची असेल तर नियोजन करून दिलं. नंदी दिलाय सोबत, शिवगण दिलाय सगळे सोबत, आणि नंदीवर बसून माता भवानी सती बापाच्या घरी जाण्याकरता निघाली. कारण स्त्रियांना माहेर कितीही विचित्र असले तरी माहेर स्त्रियांना प्रिय आहे, आणि मायबाप आहे तोपर्यंत माहेर अतिप्रिय असतं. सतीच्या डोक्यात हा विषय की माझ्या वडिलांनी निमंत्रण द्यायची त्यांना आठवण पडली असेल, विसरले असतील. महादेव म्हटले नाही देवी, हेतू पुरस्तर आहे. माता सती जाण्याकरता निघाली. इकडे दक्ष प्रजापती राजाला किती मुली होत्या मी सांगितले तुम्हाला, 60 मुली होत्या. दक्ष राजाने सगळ्या घरातल्या माणसांना सांगून ठेवलं होतं, सगळ्या प्रजाजनांपैकी सगळ्यांना, घरच्या माणसांना, राजपरिवाराच्या लोकांना सांगून ठेवलं होतं, माझा जावाई शंकर हा अभिमानी आहे, अघोरी आहे, मला पश्चाताप होतो, मी त्याला मुलगी देऊन टाकली माझी, त्याने माझा अपमान केला, म्हणून मी त्या शिवाचाही अपमान म्हणून मी त्याला निमंत्रण पत्रिका दिलेली नाहीये. शंकर येणार नाही, पण माझी मुलगी सती आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, कोणीही सतीचा सुद्धा सन्मान करायचा नाही, कारण ती आता माझी नाही आहे, आता ती कोणाची आहे? त्याची, आणि त्याचं मला काहीच नको आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र त्याचं आहे, म्हणून माझ्या सतीचाही कोणी सन्मान करायचा नाही. जो सतीचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. एवढी कडक सूचना दिलेली, आज्ञा दिलेली दक्षाने, म्हणून सतीचा सन्मान कोणीच केला नाही. आणि सती निघाली दक्ष राजाकडे. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहून सन्मान. सतीचा कोणीही सन्मान नाही केला. ऐका ना, पण एका व्यक्तीने सतीचा सन्मान केला. एवढी धमकी दिली होती नवऱ्याने, सतीच्या बापाने, पण तरी सुद्धा एकाच व्यक्तीने सतीचा सन्मान केला. बाकीच्यांनी सगळ्यांनी तिची चेष्टाच केली. कोणी सन्मान केला माहिती? सादर भली ये मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुसुकाता. सतीच्या आईने सन्मान केला. कोणी सन्मान केला? सतीची आई माता प्रसूती, मनू महाराजांची मुलगी प्रसूतीने सतीचा सन्मान केला. आईने सतीला छातीशी लावलं, रडली डसाडसा. कोण? सतीची आई रडली की बेटा बघ ना, त्यांचा अपमान तुझे पिताश्री करतायत. माझे जावाई चांगले, त्यांची काही चूक नाही, माझा जावाई भोळा आहे. कोण म्हणताय? सासूबाई म्हणते. सती रडायला लागली, आईच्या छातीला बिलगून रडायला लागली. हीच व्यथा असते बरं स्त्रीला. आणि आई आहे तोपर्यंत माहेर आहे माय, जोपर्यंत माहेर आहे माहेर, त्यालाच म्हणतात माय आहे म्हणून माहेर आहे. माय गेली की माहेर संपलं. म्हणून नीट आहे का, जोपर्यंत माय आहे ना तोपर्यंत भावाशी भांडण होऊ द्या, भाऊजाईशी भांडण होऊ द्या, कुणाशी भांडण झालं तरी चालेल, बापाशी भांडण झालं तरी सुद्धा बाई घाबरत नाही, कारण माझी आई आहे. कारण तिचं माहेर पण माय आहे तोपर्यंत. माय संपली, माय सगळं माहेर संपलं, सगळे परके झाले. निर्भय प्रेम करणारं पात्र कोण असेल जीवनामध्ये? एवढी धमकी दिली असेल बापाने, किती धमकी दिली. मुलगा नालायकाच्या संगतीमध्ये लागलाय, बापाने त्याला घरात कडी लावून मारलेलं आहे आणि कोंडून दिलं बाहेर आणि सांगितलं याले जेवण देवा नाही. बाईला धमकी दिली, जर तू याला जेवायला दे ना तुला घरनं बाहेर घातली. दुसरी धमकी देतो बाप कधी कधी बाईला, जर तू याला जेवायला दिलं तर तुला सुद्धा घराच्या बाहेर हाकलून देईल. एवढी कडक धमकी बाप देतो. पण बाप बाहेर गेला की आई पटकन खिडकी उघडते आणि सांगते जेवण करले. याला म्हणतात माय. सादर भली मिली एक माता,
निर्भय प्रेम करणारं पात्र, घाबरत नाही मराला सुद्धा, कारण तिचा जीव तिच्या वत्सात आहे, तिच्या मुलात आहे. मुलगा म्हणजे ऐका ना, मुलगा असेल मुलगी असेल, जोपर्यंत माय आहे तोपर्यंत महत्व आहे. माय गेली की माहेर संपलं, माय गेली की सर्वस्व संपलं. म्हणून तुम्हाला बाजारात सगळं मिळेल पण आई नाही मिळणार. कौन सी है वो चीज जो इस दुनिया के बाजार में नहीं मिलती, हर चीज मिलती है बाजार में लेकिन माँ नहीं मिलती. आई आहे तोपर्यंत जीवन दादा. बहुत रोते हैं मगर दामन हमारा कभी नम नहीं होता, बहुत रोते हैं मगर दामन हमारा कभी नम नहीं होता. इन आंसुओं के बरसने का कोई मौसम नहीं होता. वो हजारों दुश्मनों के बीच में महफूज रहता है कि जिसकी माँ के दुआओं का खजाना कभी कम नहीं होता. दिवाळी आली की डोळ्यासमोर आई उभी राहते. मी आता दिवाळीला जाणार आणि माझ्या आईला भेटणार. आणि कल्पना करा, डोळ्यासमोर चित्र आणा, दिवाळीच्या 6 महिने अगोदर जिची माय मेली, तिच्यासाठी जीवनातील सर्वात विचित्र दुःखमय दिवाळी ती असते की मी आता माहेरी जाणार, पण माहेरी माझी आई भेटणार का, माहेरी माझी माय भेटणार का. मुलगी जेव्हा माहेरी आल्याबरोबर सर्वात अगोदर कुणाला भेटते खरं सांगा. घरात प्रवेश केल्याबरोबर खरं सांगा कुणाच्या जवळ जाते. घरात गेल्या गेल्या कुणाच्या, आईच्या जवळ जाते. आणि कल्पना करा, आई गेली तर ती कुणाच्या जवळ जाते. घरात गेल्या गेल्या तिला परक वाटते क्षणभर की संपलं माझं माहेर. माय गेली की माहेर गेलं, माय गेली की माहेर संपलं दादा. जोपर्यंत माय आहे ना तोपर्यंत आहे. बाप गेल्याने काही होत नाही, इतका फरक पडत नाही माणसाला, पण त्याला माहिती माझी माय आहे. अजून एक सांगू तुम्हाला, आमचे साऊंड चालक सोनूभाऊंच्या गावातली घटना की आज एका व्यक्तीने कोंडावळला आत्महत्या केली, माणसाने केली. माणसं आत्महत्या करतात, तुम्ही कधी ऐकलंय? शेतकऱ्याने आत्महत्या केली, तुम्ही वाचलं असेल, पाहिलं असेल. शेतकऱ्यांनी आतापर्यंत 2 लाख शेतकऱ्यांनी देशात आत्महत्या केली. मोठी गंमत आहे. खरं सांगा, माणसावर कर्ज असेल तर जास्त चिंता कोणाला असते, माणसाला असते की त्याच्या बायकोला असते. घरात जर कर्ज असेल ना, तुमच्यावर जर कर्ज असेल तर माणसापेक्षा माणूस विसरून जातो, पण बाई विसरत. कर्जाची चिंता माणसापेक्षा बाईला जास्त अधिक असते. पण असं कधी ऐकलं का कर्जामुळे घरातल्या बाईने आत्महत्या केली, शेतकऱ्याने आत्महत्या केली? ऐकलं असेल, पण शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केली ही कधी ऐकलं का तुम्ही? नाही. का? एवढी कठोर असते कधी? नाही. तिचं कारण तिला जगायचं असतं तिच्या मुलांसाठी. कोणासाठी? तिला माहिती आहे कोणासाठी जगायचं असतं तिला? मुलांसाठी. अजून एक सांगू माय, कितीही दारू पिणारा नवरा जरी पदरात पडला तरी ती त्याचा मार सहन करते, सगळं दुःख सहन करते. कोणासाठी? कोणासाठी सहन करते? माझ्या मुलांसाठी. माझी मुलं मोठी होतील, माझे दिवस बदलतील, माझे पांग फेडतील. माझ्या मुलांना मी जर गेली तर माझ्या मुलांकडे पाहिल कोण? एक सांगू तुम्हाला, दवाखान्यात आजाराशी झुंज ती बाई चांगल्या पद्धतीने देते की तिची मुलं घरात लहान असतात. सतीचा कोणीही सन्मान नाही केला, पण सतीची आई माता प्रसूती सतीच्या गळ्याला लागून सतीला सांत्वना देते, बाई धीर धर, तुझ्या पिताजींचं मत बदलेल. निर्भय प्रेम वास्तविक हुकम होता जो सतीची बोलेल, नुसता बोलेल, सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल ही राज आज्ञा होती. नाही घाबरली राजाच्या. आपला पती चक्रवर्ती सम्राट आहे, त्याच्या आज्ञेला नाही घाबरली, सतीचा सन्मान केला माता प्रसूतीने. निर्भय प्रेम करणारं पात्र. सत्य घटना सांगतो, एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला कोणतरी सांगितलं, अलीकडे बोरकुंडला मुलं मारली तू वाघाने, बिबट्याने. आपल्यापेक्षा नगर जिल्ह्यात बिबट्यांचा जास्त वावर आहे. नगर, नाशिक ऊसांची शेती असल्यामुळे फार जनावर असतात. भर दिवसा वाघाने, आदिवासी समाजाची बाई काम करत होती, 5 वर्षाचं तिचं लेकरू तिच्यासोबत खेळत होतं. बिबट्याने भर दिवसा 1:30 वाजेला मुलगा धरला. वाघाने मुलगा धरला, आई म्हणून किंचाळी फोडली, पण तेवढ्यात वाघाने मुलाची नरडी धरली. शेवटची हाक आई होती त्याची. आई धावली, जोरात धावली आदिवासी स्त्री, आणि मुलाच्या मांड्या धरल्या. मांड्या वाघाच्या तावडीतून. ऐकता ना, मांड्या आणि मान किती अंतर आहे? मान वाघाच्या जबड्यात आहे आणि मांड्या त्या आईच्या हातात आहे. वाघाच्या तावडीतून मुलाला ओढते की विचारही करत नाही, घाबरते नाही की लेकराला सोडेल, मला धरेल.
पण तिच्या डोळ्यासमोर माझं लेकरू वाचलं पाहिजे. मुलगा लाथा झटकतय, माय हात झटकतय, लाथा झटकतय. मुलगा वाघाने नरडा धरलेला आहे, पोराचा गळा धरलेला आहे आणि बाईने मांड्या धरल्या. दोन्ही माय लेकरांना नांगरलेल्या शेतातून ते वाघ ओढत घेऊन चाललंय. एवढी ताकद असते त्याच्यात. माय लेकरांना फरफटत घेऊन चाललाय. मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करते. बांधापर्यंत नेलं शेताच्या, मानेला झटका दिला, मुलाचा जीव गेला. मुलगा गतप्राण झालं. आणि शिकार मेल्यानंतर वाघ विश्रांती घेतो. एक 10 फूट अंतरावर जाऊन वाघ बसला जीभ चाटत. आणि आई मुलाला छातीवर, त्या ठिकाणी त्या मुलाची छाती हलवते, त्याची छाती ठोकते, त्याला मांडीवर धरते, त्याच्या गळ्याला लावते, त्याला हलवते, कारण मुलाने मान टाकली होती. मुलगा मेलं होतं. मेलेल्या मुलाला त्या ठिकाणी हलवते. बाळा उठ ना, बोल ना, किंचाळते, रडते. त्या मुलाला बोलवण्याचा प्रयत्न करते, त्याच्या गालाला हात लावते, पण मुलगा मेलं होतं. 10 फुटावर वाघ बसलेला आहे. रक्ताच्या थारोड्यात मुलगा रक्ताने न्हाऊन निघालाय. तिचं सगळं अंग रक्ताने भरलेलं आहे. आणि मुलाला उठवण्याचा प्रयत्न करते. याला म्हणतात माय. 10 फुटावर वाघ आहे, पण मरायला घाबरत नाही. तो सगळा आवाज गोंधळ ऐकून त्या मुलाचा बाप आदिवासी समाजाचा धावून आला. भला मोठा दगड उचलला वाघाला मारण्याकरता. वाघाजवळ गेला, पण त्या वाघाने डरकाळी फोडली. दगड खाली पडला, पडत सुटला. पण त्या वाघाने आईवर हल्ला नाही केलाय अजून. कदाचित त्या श्वापदाने त्या मातेची करुणा, तिचा हंबरडा पाहून त्याच्या मनातही भाव जागृत झाले असतील. लोक धावले. पुन्हा नंतर थोड्या वेळाने लोक धावत आले. वाघ पळून गेला. ऐका ना माय, निर्भय प्रेम करणारं पात्र. सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुसुकाता. निर्भय प्रेम करणारं पात्र माता आहे. बाकीच्यांनी चेष्टाच केली सतीची. भगिनी मिली बहुत मुसुकाता. बहिणींनी निंदा केली. सतीला किती बहिणी होत्या? 60 मुली होत्या ना राजाला. 59 बहिणी. प्रत्येकीने काहींनी चेष्टा केली. एक बहीण म्हटली, ऐका ना, एक बहीण म्हटली, सती का ग बाई, तुझ्या नवऱ्याने काही नवीन कपडे वगैरे शिवले का नाही? का ते गजचर्म घालून फिरतो, वाघाचं कातडं लावूनच फिरतो. चेष्टा. दुसरी बहीण म्हटली, सती तुम्ही कुठे राहतात? माता सती म्हटली, आम्ही कैलासात राहतो, स्मशान वासेश घोरेश. तुझ्या नवऱ्याने काही मोठा महल बंगला वगैरे बांधला की नाही? का तिथेच राहतात तुम्ही स्मशानात? एक म्हटली, सती तुझ्या नवऱ्याने काय सोन्याचं काय दागिने वगैरे केले का नाही? ऐका ना मा, इकडे लक्ष द्या. जेव्हा बहिणी बहिणी एकत्र येतात ना, तेव्हा बहिणींची हीच चर्चा असते, तू न कसं काय शे, रामनं कसं चाललं. दिवाळीला बहिणी एकत्र येतात ना. एखाद्या माणसाला 4 मुली असाव्या, दिवाळीला 4ही मुली जेव्हा एकत्र येतात, त्यांची चर्चा बायांचं फार विचित्र राहतं. खातात भावाचं आणि चर्चा तिकडची. आमना घर असं, आमना घर तसं. दिवाळीला जरी गेल्या ना तुम्ही, मन तुमचं त्या ठिकाणी परत इकडे येतं. कुठे? मन माणूस जेवणामध्ये की भाऊ फोन लावणं पडी. तुमचं मन पुन्हा इकडे येतं, कारण स्वभाव आहे मनाचा, त्या जागेवर थांबत नाही. 4 बहिणी असाव्या, 4ंची चर्चा ऐकण्यासारखी असते. आणि त्या चौघांमध्ये जर एखादी बहीण गरीबाच्या घरी दिली असेल ना, तिच्याकडे सगळेजण ना असं अवहेलनेने पाहतात. आणि त्या चौघांमध्ये एखादी श्रीमंताची असेल, सराच्या घरची बायको असेल, किंवा मुंबईला राहणारी असेल, पुण्याला राहणारी असेल, तिना झटका दाका सारखा राहणार. ती कायम जेवायला बसली की आमना घरकरणी अशी भाजी नाही चालत, त्याच लेखनी बोलती बारी भाजीला. चहा प्यायला भाऊजाईने चहा दिली का तिच्या तोंडातलं की पहिला शब्द, मन माणूस ना बहीण पिवर दूध नाही चहा लागत. ओ मायातून माणूस 1 लाख पगार आहे. भगिनी मिली बहुत मुस्काता. भगिनी मिली बहुत मुस्काता. चेष्टा करतात बहिणी सतीची. एक म्हटली, बहीण तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावरच ते पाणी पडायचं बंद झालं का चालूच आहे अजून? महादेवांच्या जटावरून डोक्यावरून काय वाहते? गंगा. गंगेचं पाणी वाहतं ना डोक्यावर. जटेमध्ये गंगा महादेवांची विराजमान आहे. भगिनी मिली बहुत मुस्काता. चेष्टा करतात सतीची. एक म्हटली, बाई तुझ्या नवऱ्याने गळ्यात काही लॉकेट वगैरे बनवलं नाही का? तो सापच घालून फिरतो गळ्यात.
एक म्हणे तुझ्या नवऱ्याच्या कानामध्ये तर ते कुंडल आहे, ते विंचूचे कुंडल, तुला बरं सैन होतं बाई. बाया बाकीच्या तिच्या बहिणी निंदा करतात, चेष्टा करतात. भगिनी मिली बहुत मुसुकाता. सतीच्या बहिणी तिची चेष्टा करतात. राहतं ना असं घरामध्ये. दिवाळीचा फराळ बनवायचा कार्यक्रम चालू आहे. चौघी बहिणी एकत्र आहेत. श्रीमंताची घरची ती साधी नाही आहे. ती म्हणे बहीण आम्ही असं दिवाळीना फराळ नाही बनवतो मुंबईला. म्हणे मग मन माणूस गण लई बट बाहेर नाही इकत तिंगलं येतच आम्ही. हे जे शहरातले असतात ना नोकरदार श्रीमंत लोक, आपल्याला वाटतंय फार मोठे आहेत, तसं काही नाही आहे. आपल्यासारखे आपणच आहेत शेतकरी माणसं. किती श्रीमंत असला पण त्याला वानोळा इकडून द्यावा लागतो. तसं काही येत नाही. आता पोतळा बांधी जाणार पडत असेल हा फरक. पण तरी त्यांचा झटका बघा. कोणाचा? शहरातल्या लोकांचा झटका. एखादी बहीण जी शहरात आहे ना ती फार वजनात राहते. आणि एक बहीण गरीब, तिचा घरचे गरीब आहेत. तिचा लहानसा मुलगा, त्याची मामी म्हणजे तिची भाऊजाई फराळाचे पदार्थ तळत होती. बरणीमध्ये शेंगदाणे होते. त्या भाच्याने शेंगदाणे मागितले कुणाला? मामीला. मामी शेंगदाणे. ती बिचारी म्हणे बिचारी का नाही ना, ते आपल्याला याचे टाकायचे शेंगदाणे चिवड्यामध्ये. तो पोरगा शेंगदाणे मागत होता. तेवढ्यात त्याची आई म्हटली, म्हणे ती देत नाही थोडासा मूठभर शेंगदाणा. ती देण्याकरता शेंगदाण्यासाठी बरणी उघडली तिने. तेवढ्यात हे मुंबईवाले काय म्हणे, म्हणे माय मना पोरे असं हाडाहाड नाही करतो, आमना करते बदामण्या बरण्या बरण्या भरेल लागतेस. ओ माय तू ना कोटे बरोबरी लागा, म्हणजे हिना पुरे हाडाहाड करावं. एवढी चेष्टा करतात स्त्रिया. भगिनी मिली बहुत मुसुकाता. एक कोणी सन्मान केला नाही. आणि सती तिथून निघाली. कुठे निघाली? पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहून सन्मानी. सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुसुकाता. आणि माता सती तिथून निघाली. यज्ञ मंडपामध्ये माता सती जाते. यज्ञ मंडपात सती गेल्यानंतर पाहिलं माता सतीने सर्वांसाठी स्थान आहे, पण दक्ष राजाने शिवाचं स्थान ठेवलेलं नाही. शिवाच्या पूजेला स्थान नाही. शिवाला भगवान महादेवांना आसन नाही बसायला. महादेवांची मांडणी नाही, सगळ्या देवांची मांडणी. महादेवांची निंदा करत होते सर्व ऋषी, ऋत्विज, ब्राह्मण. माता सतीला हे सहन झालं नाही. ऐका माय, नवऱ्याची निंदा माहेरी बाया सहन करून घेत, जर ती खरंच पतिव्रता असेल तर. माता सतीने महादेवांचं ऐकलं नाही, म्हणून महादेवांनी माता सतीचा मनातून त्याग केला की माझे इष्टदेव भगवान राम यांची परीक्षा घेण्याकरता सती सीतेच्या रूपाने गेली, माझ्या आईच्या रूपाने गेली. म्हणून महादेवांनी मनातून सीतेचा त्याग केला होता. म्हणून तिथून योगायोगाने हा यज्ञ मंडपामध्ये त्या ठिकाणी माता सतीने पाहिलं, माझ्याकडनं माझ्या पतींचा अपमान झाला, मी त्यांची आज्ञा मांडली नाही. इथे मी आले, माझ्या पतींची आज्ञा न मानून माझ्याकडनं फार मोठी चूक झाली. अगोदरच सती मनातून उद्विग्न होती. बापाने आपल्या पतीचा अपमान केला म्हणून उद्विग्न होती. आणि त्यातल्या त्यात ते ऋत्विज ब्राह्मण शिवाची निंदा त्या यज्ञ मंडपात करत होते. त्याच्यामुळे महादेव माता सतीला अति झालं, अनावर झालं हे सगळं दुःख. आणि माता सती म्हटली, सुनहु सभासद सकल मुनिंदा, कही सुनी जेनी शंकर, सो फल तुरत लहु सब काहू, भली भांति पछताहू पुताहू. सुनहु सभासद सकल मुनिंदा, कही सुनी जेनी शंकर. सुनहु सभासद सकल मुनिंदा, कही सुनी जिनी शंकर निंदा. ज्यांनी ज्यांनी शंकराची निंदा केली त्यांना फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. आता माता सतीने शाप दिला. आणि ऐका, सती यज्ञ मंडपामध्ये यज्ञ कुंडामध्ये सतीने उडी घेतली. ज्या यज्ञामध्ये आहुती पडत होती, स्वाहा म्हणून
तुपांची सुंदर सुंदर पवित्र लाकडांची त्या यज्ञामध्ये माता सती जगदंबा भवानी सतीचा देह जळायला लागला. हाहाकार, सगळे जे शिवगण होते त्यांना क्रोध आला. शिवगणांनी युद्ध सुरू केलं, यज्ञ विध्वंस करण्याची सुरुवात केली. त्या यज्ञामध्ये ऐका, हे सगळं पाहिल्यानंतर भृगु ऋषींनी यज्ञाचे जे ऋत्विज होते ब्राह्मण त्यांना सांगितलं आहुती टाका, मंत्र बदला. यज्ञ कुंडामध्ये त्यांनी रक्षांशी वेदिशिदाहा या नावाने आहुती टाकायची सुरुवात केली. आणि यज्ञ मंडपा या यज्ञ कुंडातून ऋभू नावाचे महाबली वीर प्रगट झाले. आणि ते महाबली वीर जडती लाकडं घेऊन प्रगट झाले आणि यज्ञ विध्वंस करणाऱ्या शिवगणांवर सुटले. त्यांची संख्या एवढी होती की शिवगणांचा त्यांच्यापुढे टिकाव लागेना. शिवगण धावत धावत मार खाऊन कैलासामध्ये आले. आणि सगळी घटना जेव्हा महादेवाला सांगितली, महादेवांचा क्रोध अनावर झाला. महादेवाने आपल्या जटेतून एक केस उपटून खाली टाकला. त्याच्यातून वीरभद्र नावाचा रुद्र प्रगट झाला. आणि वीरभद्राला सांगितलं, जा दक्षाचा यज्ञ विध्वंस करा. वीरभद्र हे भयंकर मोठ्या रथावर बसून निघाला. हजारो शिवगण वीरभद्रासोबत आहेत. वीरभद्र त्या ठिकाणी त्याला 1000 भुजा होत्या. विशाल रथात बसून तो निघाला. त्याला 10,000 सिंह ओढत होते. काली, कात्यायनी, ईशानी, चामुंडा, मुंड मर्दिनी, भद्रकाली, भद्रा, त्वरिता, वैष्णवी अशा नवदुर्गा भूतांना त्या ठिकाणी भूतपिशाच, डांकिनी, शांकिनी, प्रमथ, गडाक, कुष्मांड, पर्पट, चटक, ब्रह्मराक्षस, भैरव, कालभैरव या सगळ्यांची सेना घेऊन तो निघाला. भयंकर विजांचा कडकडाट होत होता आणि घनघोर युद्ध सुरू झालं. दक्ष राजाच्या यज्ञ मंडपाचा विध्वंस केला. भयंकर ते युद्ध, साक्षात दक्ष राजाचं शिरच्छेद झालं. दक्ष राजा मेला, महादेवांचा सासरा मेला. तरी सुद्धा युद्ध थांबेना. सगळे देवता पळत सुटले, दिशा सापडेल तिकडे. ब्राह्मण त्राहिमाम त्राहिमाम म्हणून भगवान विष्णू भगवान ब्रह्माजींना सांगतायत. तेवढ्यात भगवान महादेव त्या यज्ञ मंडपामध्ये प्रगट होत आहेत. सगळ्यांनी भगवान महादेवांना यज्ञ मंडपामध्ये प्रार्थना केली. भगवान महादेवांनी पाहिलं, भगवान महादेवांना सगळेजण प्रार्थना करतायत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. महादेव त्या ठिकाणी शांत झाले, पण महादेव उद्विग्न झाले. महादेवांनी सगळ्यांना हात दिला. युद्ध थांबलं, पण यज्ञ पूर्ण करण्याकरता विनंती केली. महादेवाने त्या ठिकाणी आज्ञा दिली. ब्रह्माजींनी त्रिशूळाने खंडन झालं होतं वीरभद्राचा त्रिशूळ. त्याच्याने शिरच्छेद झाल्यामुळे ज्याचं खंडन त्रिशूळाने झालं त्याला पुन्हा जोडता येत नाही, म्हणून ते धड पुन्हा लावता येणार नाही. तर बोकड पडला होता यज्ञाचा. त्या ठिकाणी एक बोकड होता. त्या बोकडाचं शिर दक्ष राजाला लावण्यात आलं. सासऱ्याला कोणाचं मुख लावलं, कोणाचं तोंड लावलं? बोकडाचं तोंड लावलं दक्ष राजाला. आणि बोकडाचं तोंड लावल्याबरोबर बोकडाने सुरू केलं काय आवाज? म्या. बोकड काय म्हणतं? मी 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 म्हणतं. आता म्हणत पण अहंकार घे तू. आता यज्ञ संपन्न झाला, पण महादेव उद्विग्न झाले. महादेवानी माता सतीचा अर्धा जळालेला देह आपल्या खांद्यावर टाकला. आणि महादेव कधी क्रोधामध्ये कधी आवेशामध्ये तांडव नृत्य करतात. महादेव तिन्ही लोकांमध्ये तो सतीचा देह घेऊन फिरायला लागले. सगळे देवता प्रार्थना करतात, सतीचा देह आणि सतीशिवाय शिव अपूर्ण, ही प्रजा चालेल कशी पुढे? हे सगळ्या मंगल जगामध्ये मंगल होईल कसं? शिव म्हणजे मंगल करणारी देवता आहे. प्रार्थना केली सगळ्या देवांनी भगवान विष्णूंना. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं आणि सतीच्या देहाचे तुकडे केले. सतीच्या देहाचे तुकडे, जे अंग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाली. ज्या ज्या ठिकाणी सतीचा देह पडला त्या ठिकाणी, ऐका माय माता भगिनींसाठी सांगतो, आपल्या भारतामध्ये एकूण 52 शक्तिपीठ आहेत. किती शक्तिपीठ आहेत? महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. आजही चमत्कार आहे. ज्या ज्या ठिकाणी जे जे अंग पडलं त्या ठिकाणी माता सतीच्या देहाचे अनेक तुकडे पडलेत. आसाम मध्ये माता शक्तीचं जे गुप्तांग पडलं माता सतीचं, त्या ठिकाणी देवी कामाख्यांचं मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? कामाख्या शक्तिपीठ आहे. माता भगिनींना अनुभव आहे.
तुम्ही 5 महिन्यातून 5 दिवस तुम्ही रजस्वला होतात. आजही त्या ठिकाणी त्या कामाख्या मंदिरामध्ये माता सतीचा जो अंगभाग त्या ठिकाणी गुप्तांग पडल्यामुळे त्याला कामाख्या देवी म्हणतात. तिथे आजही ते मंदिर रक्ताने भरून जातं 5 दिवस महिन्याचे. हा चमत्कार आहे. ती जागा काय योग आहे हा. सतीच्या शक्तिपीठांचा फार विशेष महिमा आहे. देवी भागवतामध्ये त्या कथा विशेषत्वाने येतात. आपण योग आला तर देवी भागवतही तुम्हाला श्रवण करायचं आहे. अलौकिक हा योग आहे. बाबांचं यावर्षी वर्ष श्राद्ध आहे. पुढील वर्षी बाबांचं पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण कथा श्रवण करू. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ऐकाल तर दरवर्षी आपण एक वेगळा भाग, एक वेगळी कथा तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करू. श्रोता महत्वाचा आहे. अलौकिक हा योग आहे. महादेव त्या ठिकाणी आता उद्विग्न अवस्थेमधले महादेव समाधीस्थ बसले. महादेवांना समाधी लागली 88,000 वर्ष. महादेवांना समाधी लागलेली. सगळे देवता विचार करतात तेवढ्यात काय घटना घडली. तारक असुर भयहु तेहि काला. तारकासुर त्यावेळेस त्या तारकासुराने ब्रह्माजीकडनं वरदान घेतलं की मला शिवाच्या पुत्राकडनंच मरण यावं, असं वरदान त्याला प्राप्त झालं. शिवपुत्राशिवाय दुसऱ्याकडनं मी मरणार नाही. आणि तो शिवाचा पुत्र अयोनिज असला पाहिजे. अयोनिज आणि शिवाचा पुत्र. सगळे देवता विचार करतात. तारकासुराने तिन्ही लोकांमध्ये त्याचं राज्य स्थापन केलंय. स्वर्गही त्याने देवांकडनं हिसकून घेतलाय. सगळे देवता प्रार्थना करतात भगवान ब्रह्मांना, भगवान विष्णूंना. म्हटले महादेवांना प्रार्थना करा विवाहासाठी. माता सतीचं काय झालं. माता सतीचा देह तरी जळून गेलाय. माता सती पण ही शक्ती रूपाने प्रगट झाली असेल. माता सती कुठे प्रगट झाली सांगा. ब्रह्माजी म्हटले माता सतीचं प्रागट्य झालेलं आहे. कुठे तर हिमालय. यांनी हिमालय महाराज आणि त्यांची पत्नी महाराणी मैना यांनी घोर तपश्चर्या केली होती. ही मैना राणी ही ऐका ना, ही पितरांची कन्या आहे. हिच्या पोटी त्या ठिकाणी माता सतीने जन्म घेतला. का जन्म घेतला. कारण सतीने मरताना वरदान मागितलं. मरताना जो भाव असेल, मरताना जी वासना असेल तो जन्म घ्यावा लागतो. आणि सतीने सती मरत हरी सनवर मांगा. जनम जनम शिवपद अनुरागा. राम सिया राम जय जय हो. ते कारण हिमगिरी गृह जाये. जनमी पार्वती तनु पाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. माता सती पार्वतीच्या रूपाने हिमालयाच्या पोटी, हिमालय आणि मैना राणींच्या पोटी प्रकट झाली. आणि पर्वतेश्वर हिमालयाच्या पोटी जन्माला आली म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. काय नाव ठेवलं. जनमी पार्वती तनु पाई. पार्वतीच्या रूपाने प्रकट झाली. पर्वतराज पर्वतेश्वराची मुलगी म्हणून पार्वती. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांची नावं ही बापाच्या नावावरून ठेवली जायची. जनकाची जानकी, पर्वतेश्वराची पार्वती. देवक राजाची मुलगी म्हणून कोण. कृष्णाची आई कोण. देवकी. कुंती भोज राजाची मुलगी, तिचं नाव काय. कुंती, पांडवांची आई. पूर्वीच्या काळामध्ये बापाच्या नावावरून मुलीची नावं ठेवली जायची, आईच्या नावावरून नाही. कुणाचं नाव. कारण काय. सोपं कारण आहे. कारण मुलगी बापावर असते. बरोबर आहे ना. तुमच्याकडे आपल्याकडे एक म्हण आहे, जी अंडेर बापावर आस म्हणे ती म्हणजे मायावर असते. बुकी मरस का. पण भाव आहे. कारण मुलीचा स्वभाव साहजिकच बापावर असतो. बापाचं मुलीचं चांगलं जमतं. या संदर्भात आपण उद्या चिंतन करणार आहोत. जनमी पार्वती तन पाई. आणि माता पार्वतीचं प्राकट्य झाल्यानंतर सगळ्या देवांनी प्रार्थना केली की पार्वतीचा आणि महादेवांचा विवाह झाल्याशिवाय त्यांच्या पोटी पुत्र कोणी प्रगट होणार नाही. पुत्र झाल्याशिवाय तारकासूर मरणार नाही. सगळ्या देवादिकांनी त्या ठिकाणी माहोल निर्माण करण्याची सुरुवात केली. प्रार्थना केली. भगवान महादेव समाधीस्थ आहेत, त्यांची समाधी मोडली पाहिजे. पण अगोदर माता पार्वतीचं भविष्य सांगण्याकरता
माता पार्वतीचं पहिलं दर्शन घेण्याकरता देवांच्या वतीने देवर्षी नारद हिमालयाकडे आलेले आहेत. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. ताली वाजवा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ताली वाजवा. ताली ताली. श्रीमन्नारायण नारायण नारायण. ऐका ना, माता भगिनींना विनंती, टाळी वाजवत चला. टाळी वाजवल्याने भरपूर फायदे आहेत, पण तुम्ही वाजवत नाही पहिल्या दिवसापासून मी पाहतोय. तुम्हाला फायदे सांगतो, पण तुम्ही अजून 3-4 दिवस, आपली कथा आहे आज 4था दिवस आहे, अजून 3 दिवसाची कथा शेष आहे. टाळी वाजवल्याने फार मोठे फायदे आहेत. टाळी वाजवल्याने काय काय फायदे सांगू तुम्हाला. ॲक्युप्रेशर, या ठिकाणी आपल्या शरीराच्या हातांमध्ये पॉईंट आहेत, पॉईंट. ॲक्युप्रेशर पद्धती, ॲक्युप्रेशन आणि ॲक्युपंक्चर. तुम्ही जे कर्णछेदन केले आपल्या धर्मामध्ये, कर्णछेदन म्हणजे ॲक्युपंक्चर, बरोबर आहे ना. दादांनी कान टोचला म्हणजे डोकं दुखायचं ना, त्याच्यामुळे एक भाव असतो बरं का त्याच्यामध्ये, ॲक्युपंक्चर, म्हणून आपल्या धर्मामध्ये कान टोचले जातात. चीनमध्ये ही पद्धती विकसित झाली आहे. एखाद्याची नस दुखणे वगैरे वगैरे जो भाव आहे ना, कुठेतरी एक नसा, आपल्या ज्या सगळ्या शरीरातल्या नसा आहेत ना, त्या हाताशी कनेक्ट आहेत. यांचं कनेक्शन कुठे आलेलं आहे, हातावर. आणि हातामध्ये आपल्या शरीराचे पॉईंट आहेत. कुठे का दाबल्याने काय होतं, पण बरेच बारीक बारीक गोष्टी त्या सांगत बसत नाही मी तुम्हाला. पण या ठिकाणी ज्ञानाची नाडी ही याला सुषुम्ना नाडी ते टच होते. म्हणून आपण योग मुद्रा, साधू लोक असे बसलेले दिसतात तुम्हाला. बारीक आहे का, आपली किडनी, लिव्हर, यकृत यांचे पॉईंट तळ हातावर आहेत. हृदयाचा पॉईंट इथे आहे. हृदयाला जर त्या ठिकाणी त्रास असेल तर हा पॉईंट दाबला तर हृदय क्लिअर होतं. पाचन शक्ती आणि हात बोटांचे, ऐका ना, बोटांमध्ये पायाचे पॉईंट आहेत. पायाच्या नसा दुखणं, या बोटांच्या ठिकाणी पायांचे पॉईंट आहेत. आणि पोटाचे पॉईंट जे आहेत ना, ते तळ हातावर आहेत. अजून सांगतो तुम्हाला. म्हणून पूर्ण टाळी वाजवण्याची पुन्हा प्रकार आहेत 3. किती प्रकार आहेत? 3 टाळ्या आहेत. तुम्ही आरतीमध्ये वाजवतात, माझं लक्ष बऱ्याच जणांकडे, मी त्याला गादीची टाळी म्हणतो. कोणती टाळी? अशी वाजतात लोक टाळे. सुख करता दुःख हरता, म्हणजे तळ हातावर इकडचा तळहात म्हणजे गादी, म्हणजे झटका बसत. दुसरी टाळी, तिला संपूर्ण टाळी म्हणतात. दुसरी टाळी म्हणजे सगळी, त्याला बद्धांजुळी म्हणतात, जोरात अशी उभी टाळी, त्याला उभी टाळी म्हणतात. ऐका ना. आणि तिसरी एक टाळी असते, ते आपले लोक नाही वाजवत. ते शहरात फिरणारे किंवा रस्त्यावर टोल नाक्यावर जे, हो, ती जी टाळी आहे बरं का, त्यांची टाळी, त्याच्यात बोटाचा काही संबंध नाही, ते तळ हाताने टाळी वाजवते. इथे हवा बंद झाली की जोरात कडक असते त्यांची टाळी, बरोबर आहे ना. पण एक सांगू तुम्हाला, असं तुम्ही कधी ऐकलंय का की एखादा रस्त्यावर टाळी वाजवणार तो हिजळा एखादा अटॅकने मेला, असं कधी ऐकलंय? एखादा हिजडा मेलाय व अटॅकने, असं कधी ऐकलंय? नाही. तृतीयपंथी व्यक्ती एकही तुम्हाला अटॅकने मरताना सापडणार. त्याचं कारण आहे, ते दिवसभर टाळी वाजवतात, त्याच्यामुळे हृदयाचे जे पॉईंट आहेत त्यांचे प्रेशर होतात. प्रेशर झाल्यामुळे त्यांचं हृदयात ब्लॉकेज तयार होतच नाही. भजनामध्ये जर तुम्ही टाळी जोरात वाजवली तर हृदयविकाराच्या ज्या नसा, तुम्हाला अँजिओग्राफी म्हणजे स्प्रिंग टाकायची गरज पडणार नाही. आणि काय सांगता येतं, आपल्या या ठिकाणी आपल्या गावात बऱ्याच जणांची स्प्रिंग टाकलेलीच आहे. आणि तुम्हाला काय माहिती काय जमलेलं आहे. म्हणून जोरात जर टाळी वाजवली, भजनही होईल, टाळी वाजवणंही होईल, आणि हात लाल झाले पाहिजे कथा संपेपर्यंत. मी वाजवतो, तुमचं लक्ष असेल, मी मध्ये मध्ये जोरात वाजवतो, मला माहिती त्याचे फायदे, पण तुम्ही वाजवत नाही म्हणून जोरात. आणि टाळीशिवाय भजनाचा आनंद नाही. टाळी वाजवल्याने सेवा होते. रामकथा सुंदर करतारी, संशय विहग उडावनहारी. टाळी वाजवत चला. श्रीमंत